आपला हा मंच फक्त राजकीयच नाही तर तो सामाजिक सुद्धा आहे, लोकांसाठीचा सुद्धा आहे आणि म्हणून आज दोन शाहीर आपल्या या व्यासपीठावर उपस्थित आहेत. एक म्हणजे शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे सर आहेत, जे शिवव्याख्याते सुद्धा आहेत आणि खूप छान पोवाडे ते म्हणतात. महाराष्ट्रामध्ये देशात त्यांचे पोवाडे खूप चांगले गाजतात. आणि दुसरे आपल्या सोबत आहेत ते लोकशाहीर आहेत संभाजी भगत. यांना कोण ओळखत नाही, त्यांचे पोवाडे देखील तेवढेच गाजलेले आहेत. मी सुरुवात तनपुरे सर तुमच्यापासून करते. अर्थात खूप छान आधी एक पोवाडा होऊन जाऊ दे. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे डफावर थाप तुंतुन्याता डफावर थाप तुंतुन्याता डफावर थाप तुंतुन्याता. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवरायाच गातो गुणगान जी जी जी, शिवरायाच गातो गुणगान जी जी, शिवरायाच गातो गुणगान जी 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 जी. आदि नमन महाराष्ट्राला, भले आदि नमन महाराष्ट्राला, भारत मातेला, बाबासाहेबाला, बाबासाहेबाला, शाहीर देशमुखाला. ते पण नगर जिल्ह्यातील त्यांच्या घरी गेलो होतो. नमन माझे माता पित्याला, नमन माझे माता पित्याला, थोर बंधूला, शाहिरी साज चढविलान, शाहिरी साज चढविलान. नगर जिल्हा राहुरी तालुक्याला, नगर जिल्हा राहुरी तालुक्याला, आज गातो शिवरायाला, आज गातो शिवतंत्राला. शाहीर विजय गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला निर्हारी, गातो पवाड्याला जी हाजी, गातो पवाड्याला जी हाजी. मंडळी 350 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला. सरंजामशाही गेली आणि लोकशाही आली, पण तरीही आजच्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान करून बसलेत माझे छत्रपती. आणि 18 पगड जातीला एकत्र केलं. मंडळी ही जी लोकशाही आहे ना, तुम्हा आम्हाला निश्चितच लाभाची आहे. आणि फक्त गरज नीतीची आहे, सच्चा कार्यकर्त्याची आहे, लाचलुचपतीची नाही. नाही तर याचा गबाळान त्याला दे, त्याचा गबाळान ह्याला दे, या बयाला तिकडं पाठव, त्या बयाची बदली इकडं कर. हे जे राजकारण असतं ते कुचकं आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की राजकारण करायचं असेल तर पहिल्यांदा माझ्या राजाला जाणून घ्या. जाणून घेती राजाला, घेती राजाला, घेती राजाला, मग करा राजकारणाला, नाही तर विनाकारणाला, नाही तर विनाकारणाला. ही जी लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी निर्माण केली, ती माझ्या छत्रपतीच्या चरित्राला समोर ठेवून. मंडळी आपला भारत देश 4-5 मिनिटांमध्ये आपल्याला सहज पाहता येतं की लोक भारताला माता म्हणतात. हे आमच्या देशाचं श्रेष्ठत्व आहे. अरे जन्म देणाऱ्या आईला लोक मम्मी म्हणतात, पण आमच्या ज्ञानोबा रायाला लोक माऊली म्हणतात. हे आमच्या ज्ञानोबा रायांचं श्रेष्ठत्व आहे. त्या दिशेने आमची पावलं पडली पाहिजेत. पूर्वी अरे आपल्या महाराष्ट्रामध्ये काचेची दगड, काचेची भिंत आणि गाडी फोडणारे तरुण अनेकांनी निर्माण केले. पण आम्हाला असा तरुण निर्माण करायचा आहे की ज्याच्या हातामध्ये दगड नाही, तर ज्याच्या हातामध्ये भविष्य असेल आणि ज्याची स्वतःची काचेची गाडी आणि काचेची माडी असेल. मंडळी आपण एक पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं आता सरंजामशाही नंतर शिवशाही नंतर लोकशाही मध्ये आपण आलो. मागच्या तरुणांनी काय केलं पाहिजे? त्यांनी छत्रपतींच्या समोर एक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्यावा की त्यांनी शिवनेरी सारखा यशाचा उगम व्हावा, तोरण्यासारखं तोरण बांधावं,
प्रतापी व्हावं, लोहगडासारखं बलदंड व्हावं, रायगडासारखं गगनभेदी यश मिळवावं. अरे या गोष्टी जर आम्ही करत राहिलो तर निश्चितच, कारण आपण पाहतो की 18 पगड जाती म्हणजे मराठा, मराठ्याच्या आरक्षणासाठी मोर्चे निघाले, कितीतरी गोष्टी झाल्या, अनेक लोकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. आमचे शशिकांत पवारांनी किंवा त्यांच्यानंतर आमचे प्रणय सावंत असतील, त्यांनीही या कामी झोकून दिलं. कारण या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी प्रत्येकानं छत्रपतींचा विचार डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. कारण जेव्हा संभाजीराव आपण संकटात असताना तुम्ही संकटी मंद होते मती, आठवा तेव्हा शिवराया, आठवा तेव्हा शिवराया, आठवा तेव्हा शिवराया. बळ मनगटा तुम्हा द्याया, बळ मनगटा तुम्हा द्याया, बळ मनगटा तुम्हा द्याया, बळ मनगटा तुम्हा द्याया. शिवशक्तीच धरील छाया शिवशक्तीच धरील छाया जी जी, शिवशक्तीच धरील छाया जी जी जी. धन्यवाद. शिवशाहिरीनं एक खूप मोठी शक्ती दिली. त्याचबरोबर लोकशाहीर जे आहेत किंवा लोकशाहिरांनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये लोकांमध्ये एक वेगळा जोश निर्माण केला. एक लोकजागृतीचं काम लोकशाहिरांनी केलेलं आहे. तुम्ही स्वतः एक लोकशाहिरात एक पोवाडा खूप छान होऊन जातो. मी फार सुंदर छत्रपती शिवरायांचं स्मरण झालं या ठिकाणी. आणि या देशामधल्या ज्या हा देश मातृसत्ताक आहे आणि म्हणून मी माझ्या बहिणींसाठी पहिल्यांदा स्त्री शक्तीला मी वंदन करतो आणि माझ्या बहिणींसाठी एक गीत जे आहे, एक ओवी गातो. अन बया पहाटच्या गे पारी कुणी नव्यानं गाणे गातो, बया पहाटच्या गे पारी कुणी नव्यानं गाणे गातो, नव्यानं गाणं गातो. धक्का चावडीला देतो गा माझे माई, धक्का चावडीला देतो गा माझे माय, धक्का चावडीला देतो गा माझे माय. बया इकता इकता यांनी इकला ग देस, बया इकता इकता यांनी इकला ग देस. अन पालटला भेस कुठं शोधावी मी यस ग माझे माई, कुठं शोधावी मी यस ग माझे माय, कुठं शोधावी मी यस ग माझे माय. आले आले आग लावे, आले आग इजे वाया. या देशामध्ये जी आग लावतात तेच आग विजवायला येतात, म्हणून शत्रू कळत नाही. आले आले आग लावे, आले आग इजे वाया. अन राख राख झाली आले मढे सज वाया ग माझे माई. गेली गेली शिवशाही तिच्या मागून पेशवाई, गेली गेली शिवशाही तिच्या मागून पेशवाई. अन मागून पेशवाई चाक उलट फिरे फिरे ग माझे माई. सुभेदाराच्या सुनचा अन काळ शिवाचा होता बाई, सुभेदाराच्या सुनचा काळ शिवाचा होता बाई, शिवाचा होता बाई. आणि आज नाक्या नाक्यावर उभ भाई ग माझे माई, नाक्या नाक्यावर उभ भाई ग माझे माय. आणि भाई फक्त नाक्यावर नाही, भाई विधानसभेत गेलेत, भाई संसदेत गेलेत, त्यामुळे मोठा प्रश्न आहे. नक्कीच. आपल्या मान्यवरांपैकी जर कोणाची काही फरमाईश असेल छान तनपुरे सरांसाठी आणि भगत सरांसाठी तर आवडेल, म्हणजे त्यांनाही गायला आवडेल. कोणाची काही फरमाईश आहे? बर, फरमाईश नका रे. आदरणीय तनपुरे साहेबांना मी विनंती करतो की राज्यामध्ये सध्या त्यांच्या शिवाश्रमाबद्दल बरंचसं गाजतंय, त्यांनी त्याबद्दल थोडेसे 2 शब्द सांगावेत अशी विनंती. क्या बात आहे. एक वेगळी आठवण करून दिली त्यांनी आपल्याला. नक्कीच नक्कीच. ते शिवाश्रमाबद्दल बोलले, शिवाश्रमाच्या बद्दल. शिर्डीमध्ये
अपंगांच्यासाठी शिवाश्रम होतंय. वा संभाजीराव, मला अपंग समजत नाही. नाही, शक्य इथे कोणी अपंग असतील तर त्यांनाही सांगतो की आपलं गेलंय काय, त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय आहे क्या बात त्याचा आहे. विचार करा. म्हणून शिर्डीला जे अपंगासाठी शिवाश्रम होणार आहे त्याच्यामध्ये अंध, अपंग, वृद्ध, कलावंत, त्यानंतर ज्या आईवडिलांना आपली मुलं सांभाळत नाही असे आईवडील आणि अनाथ मुलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये, केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये कसे जातील हेच यांच्यासाठी. आणि म्हणून अपंग स्वतःला समजूच नये. आमच्या भैयू महाराजांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं. काही दिवसातच ते काम सुरू होईल. पण अपंगांनी, कारण अनेकांना वाटेल की अपंग येईल आणि तिथे नुसता येऊन खाईल, असं नाही. कष्ट तो सभी को करने पड़ते हैं, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग अपने को भरने पड़ते हैं. म्हणून जे शरीराने अपंग आहेत त्यांच्यासाठी आणि जे मनाने अपंग आहेत त्यांच्यासाठी सांगावं असं वाटतं, जिंदगी में कभी उदास नहीं होते, तकदीर की खेल से निराश नहीं होते, हाथों की लकीरों पर यकीन मत करना, क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. क्या बात, म्हणून क्या बात. प्रत्येकाने, आणि आता तर 1 जुलै ते 31 जुलै मी बोस्टन, न्यूजर्सी, शिकागो, ब्ल्यूमिंटन आणि कॅनडा, अमेरिकेमध्ये एवढ्या ठिकाणी चाललो. संभाजीराव एक जण मला म्हणून राहिला, म्हणजे शिवाजी महाराजला तुम्ही इतके लांब घेऊन चालले. म्हणलं बावळा झाला काय तू, शिवाजी राजाला मी नाही घेऊन चाललो, मले शिवाजी क्या महाराज बात घेऊन आहे, चालले. क्या बात. एवढी ताकद. कारण एका वाक्यामध्ये आणि बघायचं आपल्याला खरं तर वेळेअभावी जी, जी, थांबायचंय. जी. मात्र जाता जाता या तुमच्या सुरांमध्ये आपल्याला प्रेक्षकांना सोडायचंय, तर 1-2 मिनिटं एक छान आपण असा महाराष्ट्राबद्दल बोलतोय, महाराष्ट्राचं मंथन ना, तर महाराष्ट्राचं एक छोटंसं वर्णन करणारं माझे गुरु कैलासवासी शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी लिहिलेलं एक छोटंसं लावणी वजा गीत आहे ते. चल सोड मालेवाडी स्टापा आहे तांदळवाडी, पुणा बेंगलोर रोडवर गर्दी भलती, पुणा बेंगलोर रोडवर गर्दी भलती, एसटीच्या गाड्या धावती मुंबई पुणा बारामती, कोल्हापूर गोवा याला नाही गणती, नारी ग जी जी चल जी जी ग जी जी ग जी जी चल जी जी चल जी जी. प्रथम जाऊ करवीर नगरी, पंचगंगा नदी तीरी, कोल्हापूर राजधानी मावळ्यांची, आला बघा महाद्वार सायंकाळी गर्दी फार, तरणी पोरा पोरी बघून जीव टाकती, नारी ग जी जी चल जी जी ग जी जी ग जी जी. असं करत करत संपूर्ण महाराष्ट्रातून आमची शाहिरी पार्टी आमच्या नगर जिल्ह्यामध्ये आली. आलं बघा नगर शहर, सीना नदी तीरावर अंबिकेच्या दर्शनाला गर्दी भलती, तनपुरेचा संच छान, खळवाडी माजरानं, पुढं जावं गोरखनाथ डोंगरावरती, नारी ग जी जी चल जी जी ग जी जी ग जी जी चल जी जी चल जी जी चल जी जी. वाह, खूप छान माहोल बनवला तुम्ही इथे सगळ्या या महामंथनचा. खरं तर धन्यवाद, तुम्ही दोघेही खूप छान या ठिकाणी आलात आणि आम्हाला खूप छान वाटलं. एक खूप छान माहोल तुम्ही या ठिकाणी तयार केला. धन्यवाद. आपणही आठवण करून आम्हाला आठवणीने बोलावलं आणि एवढ्या मोठ्या मंचावरून आमच्या भावना प्रगट करण्याचं संधी दिली, त्याबद्दल TV9चे आम्ही खूप खूप आभारी. असंच आठवण आमची ठेवत जा. जेव्हा जेव्हा शिवशाहिरांना बोलेल तेव्हा तरी बी असं वाटतं इथं गळा दाबल्यावानी झालं, कारण वेळ कमी आहे, त्यामुळं फार काहीतरी बोलायचं असतं. पण निश्चितच ही उणीव आपण भविष्यामध्ये केव्हा तरी बघून काढू. धन्यवाद. धन्यवाद. बिलकुल. आणि आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवूयात. इतकं जोशपूर्ण वातावरण आपल्या या कार्यक्रमामध्ये निर्माण झाले लोकशाहीर संभाजी भगत आणि त्याचबरोबर शिवशाहीर डॉक्टर विजय महाराज तनपुरे यांच्यासाठी. आणि त्यानंतर मी आमचे मॅनेजिंग एडिटर रोहित विश्वकर्मा यांना विनंती करेन की यांना सन्मानित करावं. आणि त्यानंतर आपल्या पुढच्या सत्राला सुद्धा सुरुवात होईल. मात्र आज दिवसभर अनेक दिग्गज आपल्या या महाराष्ट्राचं महामंथन या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती येणार आहेत आणि ते जनतेशी थेट संवाद साधतील. महाराष्ट्र महामंथन प्रेझेंटेड बाय विको टर्मरिक क्रीम, 24 कॅरेट सौंदर्य, पॉवर्ड बाय SMC इन्फ्रास्ट्रक्चर इन असोसिएशन विथ मुंबई बँक, पंचशील ग्रुप आणि गरुड झेप करिअर अकॅडमी. तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही महाराष्ट्र महामंथन या मंचावरती आलात आणि आम्हा सर्वांनाच आपल्या पोवाड्यांनी मंत्रमुग्ध केलं.